असंच आहे. मेल्यानंतर आपण बाहेर पडतोय त्यातून. मेल्यानंतर प्रत्यक्षात भगवंत सांगतात तरी आपण ते ऐकत नाही, संत सांगतात तेही ऐकत नाही. नको नको रे मना गुंतू माया, नको नको रे मना गुंतू माया. तसा हा दिव्यावर झेप घेणार. अर्जुन म्हणतो देवा तसं मला दिसते यथा प्रदीप्तं जरणं पतंगा विषांतिनाशाय समृद्ध वेगा तथैव नाशाय विषांतिलोक स्तवापि पत्राणि समृद्ध वेग. तसा हा लोक हा जनसमुदाय नष्ट होताना दिसतोय तुझ्या त्या विकराल दाढेकडे जाताना मला दिसतो आहे. त्या अनेक प्रकारचं तो वर्णन करतो. तुझं रूप मला कसं दिसतंय. आणि आता मला हे दाखवून तेव्हा खरं पाहिलं तर भयभीत झालेला अर्जुन भगवंताची प्रार्थना करतो आणि भगवंताला म्हणतो प्रभू हे आता आवडा. मग श्रीकृष्ण भगवंत पुढे म्हणतात कालोस्मि लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्ति वृत्ते त्वं न भविष्यन्ति सर्वे एव स्थिता प्रत्युमुखेश योधा. अर्जुना हे सगळे काल की गाल में समा जाएंगे. जे तुम्हाला दिसतात ना तू या दाढेखाली येणार नाहीस. काळाच्या दाढेखाली कोण येईल. काळेच्या दाढाखाली कोण येणार आहे. जो भगवंताचा ऐकणार नाही, जो भगवंताला सोयरा जोडणार नाही, ज्याचं भगवंताशी नातं नसेल. मानव पंथातले कवी फार सुंदर होते. त्यांनी भजन तयार केलं होतं त्या काळामध्ये. फार गाजलं ते. सोयरा परमेश्वर जोडा, सोयरा परमेश्वर जोडा, नाही तर खालील यम घोडा, नाही तर खालील यम घोडा, नाही तर खालील यम घोडा. सोयरा
कि गाल में नहीं मेरे हृदय में नाही. अर्जुन तू घाबरू नकोस. तुला वाटतं नाही सगळी भीती वाटायला लागली ना तुला. हे सगळे चाललेले यथा प्रदीप्तम विरणं पतंगा विषाक्तिनाशाय समृद्ध वेगा तथैव नाशाय विषाक्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्ध वेगा. हे सगळे वेगाने तुझ्या तोंडाकडे चाललेले आहेत, प्रवेश करतायत तुझ्या मुखामध्ये. असं तुला दिसतंय ना. त्याच्यामध्ये तू आहेस का? म्हटले नाही मी नाही. मग तू नाही याचा विचार कर. तू याच्यामध्ये सामावलं जाणार आहेस, कारण तू माझ्या आज्ञेचं पालन करणार आहेस. जो भगवंताच्या आज्ञेचं पालन करतो ना तो मात्र जात नाही. कालाच्या गावामध्ये विसळत नाही, जात नाही. पण बाकीचे मात्र त्यांना सगळ्यांना तीच गती आहे. सर्वांना ती गती आहे. फार सुंदर वर्णन करत आहे. जेव्हा अर्जुनाला समजून सांगतात की बाबा तू आता घाबरू नकोस. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रुं वंश राज्यं समृद्धं मयेवतानि हता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सत्त्वसाचि निमित्तमात्रं भव सत्त्वसाचि निमित्तमात्रं भव सत्त्वसाचि. तू फक्त निमित्त आहेस. हातामध्ये धनुष्य घे. प्रत्येकावरती बाण लाव आणि पुढच्यांना मान. कळलं तुला हे सगळे माझ्या मुखामध्ये चालले, विकराल रूपामध्ये चाललेले आहेत. मृत्यूच्या रस्त्याने हे लागले, तुला लक्षात आलंय. आता फक्त तू निमित्त म्हणून उभा राहा मारण्यासाठी. हे सगळे मरायला तयार आहेत, अगोदरच चाललेत मरायला. त्यांची सगळी तयारी झालेली आहे. यांची तिरडी बांधल्या गेलेली आहे. यांचं मडकं तयार झालेलं आहे. इनका कफन तयार हो गया है ऊन के. बस इनके ऊपर ओढ़ने की बाकी रह गई है. इनको जलाने वाले भी तैयार हैं, आग लगाने वाले भी. बस आग लग चुकी ऐसा समझो. तुम्हारा देख लो, इनका मत सोचो. तुझ्या हातातून फक्त बाण सुटणार, त्याच्या अगोदर मी यांना मारलेला असणार. आणि असंच झालं. बर्मा नावाचा भीमाचा पुत्र, बर्बरीक ज्याला म्हटलं गेलं, बर्बरीक किंवा त्याला तिकांड्या बगरू वाहन असं नाव आहे. त्याच्याकडे 3 कांडे होते. कांडे म्हणजे बाण. आणि या तिकांडे बगरू वाहनाला तो आईला नमस्कार केला आणि आईला म्हणतो कौरव पांडवांचं युद्ध चाललं आणि मी तिथे लढायला जाणार. बाळा कोणाकडून लढणार रे? तो म्हटला जे लोक हारतील त्यांच्या बाजूने मी होईल. तिलाही माहिती होतं आपलं पोरग शूरवीर आहे. येताना त्याला भगवंताचं दर्शन झालं. रस्त्यामध्ये भगवंताला नमस्कार केला. भगवंताने विचारलं बबरा कुठे चालला? कहाँ जा रहे हो? बोले भगवान कौरव और पांडवों का युद्ध हो रहा है, उसमें जा रहा हूँ भाग लेने, लड़ाई करने जा रहा हूँ. बेटा किनकी तरफ से हो? बोले मैं किनकी भी तरफ से नहीं हूं. जो हारेगा उनको सपोर्ट करूंगा. भगवंत म्हटले तर अवघडच काम आहे. अरे कोणी हरू शकते. त्याचं पारडं कमी झालं त्या बाजूला तू होशील. मग इकडचे होऊन तिकडचे मारशील, तिकडचं होऊन इकडचे मारशील. जिंकणार कोणीच नाही. तुझ्याकडे काय असेल? आपल्याकडे 3 बाण आहेत. पुढे 3 बाण.
3 बाण. काय ताकद या बाणामध्ये ते म्हणजे विशेषतः म्हणजे हे बाण मारल्यानंतर वापस येतात. दुसरी गोष्ट अशी, एका बाणामध्ये एक लोक नष्ट होतो. स्वर्गात बाण मारला की स्वर्ग लोक नष्ट, मृत्यू लोकावरती बाण मारला तर मृत्यू लोक नष्ट, पाताळावरती बाण मारला पाताळ लोक नष्ट. काम खतम, ओके, कार्यक्रम संपला, चला आपल्या घरी. 3 बाणात खेळा आटोपतो म्हणले. अरे पण तू जिवंत राहशील का? मुझे क्या करना है जिंदा रह के, सब लोग मर गए, मैं क्या करूंगा? आवडच काम आहे म्हटले असेल. माझ्या पायावर बाण मारून दाखव बरं. भगवंताच्या अंगठ्यावरती त्याने बाण मारला. भगवंताचा अंगठा काळा निळा. देवाने विचार केला आपला अंगठा होता म्हणून वाचलं, नाही तर हा जर पृथ्वीवर मारला असता तर पृथ्वी नसतो. म्हणजे आई याच्याकडे म्हणजे पण एक काम कर मग तू आता दोन्हीकडून म्हटल्यानंतर जे ध्वज असतो की नाही युद्धाचा आरंभ होण्याचा, त्या ध्वजाची पूजा तुझ्या हातात. ध्वजाचं पूजा तुझ्या हातात, हरकत नाही. गेले. आता ध्वजाचं पूजन याच्याकडे दिलं आणि भीमाला सांगितलं, म्हणले भीमा जो कोणी ध्वजाचं पूजन करेल, कोण्या पार्टीचा असो, कौरवाच्या पार्टीचा असो नाहीतर पांडवाच्या पार्टीचा असो, विजय त्याची होणार बरं का, जय त्याला मिळणार. ध्वजाचं पूजन कोणाला करू द्यायचं नाही. मला ठीक आहे, मी रक्षण करतो ध्वजाचं. अंधारा दिवस हे बसलं लपून तिथं अंधाऱ्या रात्रीमध्ये. पहाटेच 3:30ला बोबरा आला पूजन करण्यासाठी. कारण भगवंतांना सांगितलं होतं सकाळी सकाळी करावं लागते म्हणजे पूजन. पूजन सुरू केलं. ज्याला म्हटलं कोण आलं, हा गेला गदेच्या एका टॉयलेट खाली पाडलं आणि मग भगवंत धावत गेले. अरे काय केलं काय केलं काय केलं. मग सगळा राजा वाजा झाला. अरे अरे आपलाच माणूस होता ना हा. भीम म्हणला मला काय माहिती, तुम्ही मध्ये रक्षण करा म्हणून मी बसलो इथे रक्षण कर. अरे बाबरा तू इकडे तिकडे बघायचं ना म्हणले. बबलू आणाला कळलं मला युद्धातून बाजूला ठेवायचं होतं भगवंताला. भीमाला म्हणतो पिताश्री तुम्हाला वाचवण्यासाठी माझा बळी घेतलाय भगवंतांनी, लक्षात ठेवा म्हणाले. आणि बबरू वाहनाचं मुंडकं 18 दिवस असं एका झाडावरती ठेवलेलं होतं. 18 दिवस त्याने प्राणी सोडला नाही. 18 दिवस. आणि तो युद्ध पाहत होता. कौरव पांडवांचं युद्ध कसं चाललं बघत होता. 18 दिवस युद्ध चाललेलं आहे. 18 दिवसानंतर युद्ध संपल्यानंतर सगळे बढाई मारायले. आपणही बढाई मारतो. गावात जर एखाद्या घरी चोर आला, दारावर थाप दिली, घरातले घाबरतात, बाहेरचे घाबरतात. अचानक कोणीतरी चोराला पकडलं, दुसरा आला आणि चोराचा पाय धरून खाली पाडलं, ते खाली पडलं आणि 4-5 जण त्याच्या बोकाटी जाऊन बसले चोराच्या. आता ते कसं श्वास घेता येईल त्याला. हातपाय बांधले. कोणी बी आले, लात मारायले, फवाडीत मारायले, कोणी बी आले. माणसं बाया लेकरं, तोत्र बोलणारे लहान लहान लेकरं सुद्धा मारायले. त्याला बांधून टाकलं ना. आणि कोणी म्हणतं मी पकडला मी पकडला मी पकडला. पकडणारा वेगळाच असतो. कोणी बढाई मारतो. तसे 5 जणांचं चाललेलं आहे. युधिष्ठिर, धर्मराज
अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, मी असं केलं, मी तसं केलं, मी इकडून याला मारलं, मी त्याला मारलं, आमचं केलं, असे गद्याला असं ठोकलं, असं हे केलं, त्याच्या डोक्यात गदा घातली, त्याच्या मांडीवर गदा मारली, त्याची मांडी फोडली, आणि त्याचं डोकं फोडलं, त्याच्या छातीवर मारली, छाती फोडली, असं चालू झालं त्यांचं सांगणं. भगवान गोपाळ कृष्ण शांत, एक नाही दोन नाही, कन्हैया तू काहीच बोलत नाही. देव म्हणले मी युद्धामध्ये होतो, मला काय माहिती कोणी काय काय केलं ते. सर्वत्र श्री चक्रधर प्रभू फार सुंदर वर्णन करतात. डाव जो आहे ना, जे दोघ जण खेळतात त्यांना नाही कळत, तसे युद्ध दोघांना नाही कळत. तिसरा असतो ना जो साक्षी, त्याला कळत. ओ थंबा डाव देखी, फार सुंदर सूत्र आहे बा स्वामींचं. ओ थंबा म्हणजे साक्षी, त्याला कळतं कुठं चुकायलंय, कोणाचं बरोबर आहे. ते मेलं याचा राजा मरतो बरं का, याचा घोडा मरतो, याचा हत्ती मरतो, त्याला कळतं. कोणाचं याचंही कळतं, त्याचंही कळतं, दोघांचंही कळतं, कारण तो जिंकणार नाही, हारणार नाही, त्याच्यामुळे त्याला सगळं समजतं. भगवंत म्हणतात मी तर युद्धामध्ये होतो तुमच्यासोबत, मला काय माहिती. हा पण एक माणूस आहे युद्धाच्या बाजूला होता, त्याला विचारून म्हणले आपण जाऊ. गेले बबराकडं, बबराला विचारलं, बबरा कोणी लढाई केली? भीम म्हणतो मी असं केलं, अर्जुन म्हणतो मी तसं केलं, युधिष्ठिर म्हणतो तसं केलं, नकुल, सहदेव प्रत्येक जण म्हणत आहेत. बब्रुवान म्हणतो अरे येडे हो, तुम्ही काहीच केलं नाही. वडिलाला म्हणतो दादा तुम्ही काहीच केलं नाही. मोठे बाबा तुम्हाला काय, तुमचं भाला जायच्या अगोदर भगवान गोपाळ कृष्णाचं चक्र सुदर्शन जायचं, त्याचं मुंडकं उडून यायचं, हे मला दिसत होतं म्हणले. सगळ्या युद्धामध्ये सुदर्शन चक्र फिरत होतं, सारखं फिरत्या घालत होतं. अर्जुनाला म्हणतात काका तुमचा धनुष्यातून बाण सुटायच्या अगोदर, त्याला बाण लागायच्या अगोदर चक्र सुदर्शन त्याचं मुंडकं उडलं जायचं. सगळं भगवंताने केलेलं आहे सगळं. आणि म्हणून भगवंत इथे म्हणतात निमित्त मात्र भव सौम्य साचिन. हे सव्य साचिन, हे अर्जुना सव्य साचिन त्याचं नाव आहे अर्जुना. निमित्त मात्र, तू फक्त काय हो निमित्त मात्र. आता तुला तर कळलं ना, हे सगळे मरायला निघालेले आहेत, माझ्या तोंडामध्ये चालले ते तुला माहिती आहे ना. विश्वरूपाच्या मरणार आहेत ते आता. विकराल काल में इनकी मौत निश्चित है, तो आप तुम निश्चित हो के धनुष्य उठा के प्रत्यंचा लगा के बाण छोड़ो और निमित्त मात्र बन जाओ और लड़ाई करो. दृढ़ं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं च कन्या नपियोधवीरं मया हतस्तं जहिमाव्यतिष्ठ युद्धास्वजेता शरणैः सपत्नम्. द्रोण, भीष्म, जयद्रथ, कर्ण, तसे अनेक वीर जे आहेत, हे अनेक वीर जे या शूरवीर योद्ध्यांना तू काय कर म्हटले, तुझ्या बाणाने तू मार, म्हणजे निमित्त हो मारण्यासाठी. फक्त एवढं सगळं घटना संजय धृतराष्ट्राला सांगतो. संजय उवाच एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमान किरीटी नमस्कृत्वा भूदेवाः कृष्णं सगद्गतं भीतप्रणम्य. इतकं वचन भगवंताचं ऐकलं. एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य, केशवाचं वचन भगवान गोपाळ कृष्णाचं हे वचन ऐकून कृतांजलिर्वेपमान किरीटी, कृती केली, काय केली, अंजुली अशी जोडली. अंजुली, कृत अंजुली वेपमान किरीटी, किरीटीने अर्जुनाने असे हात जोडलेले आहेत. आणि काय केलं, नमस्कृत्वा नमस्कार केला. कुणाला, भगवंताला. कसा केला, नमस्कृत्वा भूयेवाः कृष्ण
भगवंताला नमस्कार केला, कृष्णाला नमस्कार केला. कसा? सद्गदित सद्गदित होऊन सगद्गतम भीत भीत प्रणम्य, सद्गदित होऊन भीत भीत घाबरत घाबरत प्रणाम केला अर्जुनाने. भगवंताला प्रणाम केलेला आहे. त्या रूप तुम्हाला सांगतो, आतापर्यंत अर्जुन भगवंताला काय समजत होता? माझा मेहुणा आहे. कोण आहे? मेहुणा, बहन का भाई. यानी कि मेरा तो साला हो गया भाई, पत्नी का भाई साला हो गया कृष्ण, तो इसको क्या डरना है, उसको तो मैं जेब में लेके घूमता हूं. असं वाटत होतं त्याला. पण आता जेव्हा कळलं तेव्हा मात्र आता तो घाबरलेला आहे. हे रूप बघितलं. कसं असतं, एखाद्या माणसाचं असली रूप कळत नाही आणि जेव्हा कळतं तेव्हा वाटतं बाप इतका मोठा माणूस आहे, आपल्याला माहितच नव्हतं. अर्जुनाचं असं झालेलं आहे. भगवंताचे गुण, भगवंताचं रूप दिसलं नाही. भगवंत साधा सोपा, सगळ्यामध्ये मिसळणारा, सर्वांसोबत खेळणारा, सर्वांसोबत हसणारा, सर्वांना प्रेम देणारा, सर्वांसोबत प्रेमानं वागणारा, सर्वांना प्रेम वाटणारा. त्याच्यामुळे अर्जुनाला काहीच वाटत नव्हतं. देव आपल्या खिशातला असतो. अर्जुन आणि भगवंत एकदा रस्त्यानं चालले असं सांगतात. एक कथा आहे, गोड कथा आहे. जंगलातून निघाले, चालले रस्त्यानं. चालता चालता जंगल लागलेलं घनदाट अरण्य, आणि त्या अरण्यामध्ये तहान लागली अर्जुनाला. भगवंता तहान लागलेले. पाणी कुठे असेल तर बघ ना. देव म्हणाले बघू इथेच कुठेतरी कोणाचं काही असेल झोपडी वगैरे, त्याच्यामध्ये भेटेल. त्या जंगलामध्ये एक झोपडी दिसली. अर्जुनाला आश्चर्य वाटलं, एवढ्या मोठ्या जंगलामध्ये एक झोपडी आहे. गेले भगवंत आणि अर्जुन तिथे गेल्यानंतर त्यांना विचारलं. तिथे एक म्हातारी होती, चक्ख म्हातारी, एकदम डोळे खोल गेलेले, चेहऱ्यावर पूर्ण सुरकुत्याचं जाळं पडलेलं, कंबर 90 अंशाच्या कोणामध्ये वाकलेली. आजी काय बेटा? आवाजामध्ये कंपन आहे, आवाज खोल गेलेला. काय झालं बेटा? आजी आम्हाला तहान लागली, पाणी आहे का? थांब बाबा देते. आतमध्ये गेली म्हातारी. कोपऱ्यामध्ये एक मडकं होतं, ते मडकं आणलं. यांना कुशासनावरती बसायला सांगितलं. भगवंताला पाणी दिलं, अर्जुनाला पाणी दिलं. अर्जुनाला पाणी असं पितानावर तोंड केलेलं सरळ तसं ग्लासानं. बघितलं तर वरी 3 तलवारी लटकत ठेवलेली असे. तलवारी. त्या तलवारीकडे बघितलं आणि अर्जुनाला कुतूहल झालं. आजी इथे कोणी तुझे नातू आहेत का? नाही रे बाळा, मुलं वगैरे नाही, मला मुलं नाही, नातू नाही, कोणी नाही, एकटीच. आणि मग या तलवारी कशासाठी आहे इथे? आता कसं असतं, जो ज्याच्यामध्ये प्रवीण आहे तो त्या गोष्टी विचारत असतो. बघा तुम्ही रस्त्याला चालताना एखादा माणूस, एखाद्या माणसाचा शर्ट जर नवीन असेल, नवीन पद्धतीने शिवलेला, तर टेलर काय करतो, त्या टेलरचं लक्ष माणसाच्या त्या शर्टाकडे असतं. असं शर्ट आपण शिवू, लोकांना जास्त पैसे मागता येते, कला दाखवता येईल, त्याचं लक्ष शर्टाकडे असतं. एखादा चर्मकार बांधव असेल आणि चप्पल जर फार वेगळी असेल तर तो विचार करतो अशी चप्पल तर बघितलीच नाही आपण, अशी आपण तयार करू आपल्या कारखान्यात.
प्रत्येकाचं लक्ष आपापल्या व्यवसायाकडे असतं. आता याचा व्यवसाय काय? तलवार. त्याचा व्यवसाय भाला, त्याचा व्यवसाय धनुष्य, युद्ध करणे. त्याच्यामुळे तलवारी दिसल्या पाहतो. त्या तलवारी कशाच्या आहेत? म्हातारी म्हणे तलवारी. म्हातारी गरम झाली ना एकदम. त्या तलवारी 3 माणसाला मारण्यासाठी ठेवल्यात म्हणजे 3 तलवारी. म्हातारी येतो. ही एक तलवार आहे ना म्हणे, ही तलवार ही विदुरासाठी म्हणे, विदुरासाठी. अर्जुनाला वाटलं तर बेकार प्रकरण आहे. आपल्या जवळच आले हे विदुर म्हणल्यावर का काय आपले. अर्जुन सहज भगवंत शांत बिलकुल. अर्जुन विचारतात तिला, आजी विदुराला खाऊन मारायचं? मूर्ख आहे तो विदुर. माझ्या देवाची सुकुमार आराधना कृष्णाची, त्याला कण्या खाऊ घातल्या भिकारड्याला. त्याची पत्नी तशी साली खाऊ घातले, केळ आपण खाल्ले. माझ्या देवाला फाटक्या गोगडीवर बसवलं, तुटक्या बाजीवर बसवलं. मला पेटला खाबळी करून टाकते त्याची. अर्जुन म्हणाला, बापरे प्रकरण तर फार गंभीर आहे. आजी ही दुसरी तलवार त्या द्रौपदीसाठी. अर्जुन मला आईकडे यायला येतं. द्रौपदीला खाऊन आजी काय झालं? उठसूट भगवंताला बोलवते, त्याचा धावा करते, उठसूट त्याला बोलवते. हिला हिचा पराक्रम नाही का? हिच्यात दम नाही का? धमक नाही का? माझ्या देवाला झोपू सुद्धा देत नाही. कुठल्याही संकट पडलं बोंबलते, कुठल्याही संकट पडलं की बोंबलते. माझ्या देवाला बोलवते, किती त्रास देते. कधी कधी जेवता जेवता माझे भगवंत जातात, माझा देव जातो. कधी झोपीत असताना माझा देव जातो आणि तिला संकटातून बाहेर काढतो. मला भेटली पाहिजे ती. राई राई सारखे तिचे तुकडे करीन मी. अर्जुनाने विचारलं नाही तिसरी तलवार कोणासाठी आहे. म्हातारी म्हणते, बेटा तिसरी तलवार कोणासाठी? तू नाही विचारलं. अर्जुन म्हणतो नाही. म्हातारी म्हणते, मी सांगते तिसरी तलवार त्या अर्जुनासाठी. माझ्या देवाला घोड्याचा खराडा करायला लावला मूर्खाला. माझा देव त्याचा नोकर आहे का? घोडे हातात धरून घोडे चालायला लावल्या, कुठे बादशासारखा मागं बसला. माझा देव पुढे बसून घोडे हाकतो, घोड्याचा खराडा करतो. मला भेटला पाहिजे तो. आजी विचारते, बाळा तुम्ही कोण आहेत? कुठले? अर्जुन म्हणतो, माझं नाव कोंडीबा आणि ह्याचं नाव धोंडीबा. सांगितलं नाही. भगवंताचा भक्त कोणी असू शकतो. अर्जुनाला झालेला गर्व नष्ट झाला. फार गोड कथा आहे. बळ नसलेल्या म्हातारीमध्ये बळ येतं. आणि अर्जुनाला सुद्धा घाबरायला होतं. भीत भीत प्रणम्य, घाबरून तो प्रणाम करतो भगवंताला. त्याला कळलेला आहे अर्जुना, हा वेगळाच आहे, मी वेगळाच आहे. मी याला मेहुणा म्हणलं, पत्नीचा भाऊ म्हटलं. मला कळलं नाही आता. अजाणतेपणानं मी
वेगवेगळी नात्याची नावं दिली. हा तर वेगळा आहे, हा निरामय आहे. मी अशुद्ध आहे, हा शुद्ध आहे. मी अबुद्ध आहे, हा बुद्ध आहे. मी जीवात्मा आहे, हा परमात्मा आहे. त्याच्यात माझ्या जमीन आसमानचा फरक आहे. हा कृपा करतो, मी याच्या कृपेला पात्र होत नाही. हा दानी आहे, पण मी याच्या दानाला पात्र होत नाही. हा माझं रक्षण करतो, पण मी याला शरण जात नाही. अर्जुनाच्या लक्षात आलं आणि घाबरून त्यांनी भीत भीत प्रणम्य भगवंताला नमस्कार केलेला आहे. हे संजय सांगतो. पुढे अर्जुन काय म्हणतो याचं वर्णन पुढे आलेलं आहे. स्थाने ऋषिकेश तवा प्रकृत्या जगद्रहुष्यं तनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो भवन्ति सर्वे नमस्यन्त्यचित्तसंगा सर्वे नमस्यन्त्यचित्तसंगा सर्वे नमस्यन्त्यचित्तसंगा. स्थाने ऋषिकेश तवा प्रकृत्या, हे ऋषिकेश, हे भगवंता. ऋषिक ईश, ऋषिक म्हणजे इंद्रिय. ऋषिक म्हणजे काय? इंद्रिय. आणि ईश म्हणजे इंद्रियांना जिंकणारा. काय सुंदर नाव आहे. मग गुडाकेश नाव गेलेलं आहे, आता ऋषिकेश नाव आहे. इंद्रियांना ताब्यात ठेवणारा, इंद्रियांना जिंकणारा, इंद्रियाच्या अधीन न जाणारा, ज्याच्यामध्ये इंद्रिय विलीन होतात, इंद्रिय नष्ट होतात, इंद्रियांचे धर्म नष्ट होतात इंद्रिय राहून, असा ऋषिक ईश, म्हणून त्याला ऋषिकेश म्हटलेला आहे. शब्दांचे अर्थ फार सुंदर असतात का आपल्याला ते माहित नसतं. स्थाने ऋषिकेश तवा प्रकृत्या जगत प्रविश्य तनुरज्यतेच. प्रकीर्त्या, तुझ्या कीर्तीने हे भगवंता, तुझ्या गुण कीर्तीने संपूर्ण जगाला तू मोहित करून टाकलेला आहेस. तुझे गुण, तुझी कीर्ती, त्या कीर्तीनं सगळं जग मोहित झालेलं आहे. तुझ्या कीर्तनाने, तुझ्या गुणाने सगळं जग जे आहे ना ते प्रसन्न होते. तुझी कीर्ती, तुझे गुण गायले की जगाला प्रसन्नता निर्माण होते. तुझ्या गुणाचं वर्णन केलं की जगामध्ये नवचैतन्य निर्माण होत. रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्त्यचित्तसंगा. सर्वे सिद्ध लोक, सिद्ध संगा, सिद्ध लोक तुला नमस्यन्ति म्हणजे नमस्कार करतात. आणि द्रवंती म्हणजे पळत सुटतात. तू दिसल्यानंतर तुझ्याकडे धावत येतात, पळत येतात सगळे. पळत येतात. ऋषी लोकांना जेव्हा भगवंताचं दर्शन होतं तेव्हा ऋषी लोक ज्ञान विसरून भगवंताच्या वेळेमध्ये नाचतात. भगवंताची खेळ करता भगवंत ते नाचतात ऋषी लोक. जसं भगवंतानं तांडव नृत्य केलं, तो कालियाच्या मस्तकावरती भगवंत नाचतात आणि तांडव करतात. तर प्रत्यक्षात महादेव तांडव बघायला आलेला आहे. कारण नृत्याची देवता जी आहे ना ती महादेव आहे. नृत्याची देवता महादेव आहे. पण त्या महादेवालाही लक्षात आलं की आपण जे नाचतो त्यापेक्षा कृष्ण वेगळाच तांडव केलेला आहे कृष्णाने. आणि महादेव ते बघायला आले आणि देवी देवता बघायला आले. ऋषी महर्षी ते लीळा पाहतायत आणि त्याला नमस्कार करतायत. सर्वे नमस्यन्त्यच सिद्ध संघा. तसं इथे सर्वांनी नमस्कार केला, सिद्धांनी नमस्कार केला, सिद्ध संघांनी नमस्कार केला, सिद्धांच्या समूहाने नमस्कार केलेला आहे भगवंत. सर्वे नमस्यन्ति, सर्वांनी प्रणाम केलेला आहे भगवंताला.
नमस्कार. कस्माच्च तेन नमिरन् महात्मं ज्वारीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्ति अनन्त देवेश जगन्निवास त्वमक्षरं सर्वसत्वं परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाकडे बघून अर्जुन भगवंताच्या गुणांचं वर्णन लोक करतायत, जग करते, जग प्रसन्न होते असं तो म्हणतो. जग प्रसन्न होतो, राक्षस भयग्रस्त होऊन पळत आहेत असं तो म्हणतो. संतांना आनंद होतो, असंत आहे यांना दुःख होतो. भगवंताच्या खेळक्रीडेने संतांना बरं वाटतं, बाकीच्यांना वाईट वाटतं. जे असंत आहेत त्यांना वाईट वाटतं. आजची कथा आपण इथेच थांबवूया, कारण आपल्याला देवपूजा करायची आहे. देवपूजा बंधन आमच्या पिढीतील, कळमकर पिढीतील आहे. त्याच्यामध्ये ताटा